आज प्राथमिक फेरीचा हा शेवटचा दिवस आहे. सिनियर चॅम्प्स आपल्या बरोबर आहेत. पुढची स्पर्धक आपल्या समोर येते. टाळ्यांनी स्वागत करूया. इनोसेन्स पर्सॉनिफाईड शमिका भिडे. हाय शमिका. हॅलो. कशी आहेस? मस्त. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. मग आता पहिलं गाणं तुझं थीम वरचं आहे? नाही, माझ्या चॉईसचं आहे. भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग, भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग, बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना ग, बाई बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना ग, श्रावणाचं ऊन मला झेपेना ग, बाई बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. पिवळ्या पंखांचा पक्षी नाव सांगेना ग, पिवळ्या पंखांचा पक्षी नाव सांगेना, सांगेना बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना, बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. श्रावणाच्या सरी पाण्यावर थरथरी, श्रावणाच्या सरी श्रावणाच्या थुई थुई थांबेना ग, निळ्या मोराची थुई थुई थांबेना, पिवळ्या पंखांचा पक्षी नाव सांगेना ग, पिवळ्या पंखांचा पक्षी नाव सांगेना, सांगेना बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना ग, बाई बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. असं वाटतं आता गाणं गाऊन? रिलॅक्स रिलॅक्स वाटतं. एक गाणं गायल्यानंतरचा एक्सपिरियन्स काय आहे हा खरा? आधी थोडंसं टेन्शन होतं मला की कसं होईल गाणं, मी चुकेन का वगैरे. आणि इतक्या प्रेक्षकांसमोर परीक्षकांसमोर गाणंच म्हणजे माझ्यासाठी खूप आहे. आणि आजचा परफॉर्मन्स अजून चांगला झाला असता, म्हणजे माझ्या मनासारखा नाही झाला थोडा, पण नेक्स्ट टाइम प्रयत्न करीन मी. हा जो प्रयत्न होता तुझा तोही खूप चांगला होता. ह्याच्याहून चांगला आणखीन चांगला पुढचा झाला पाहिजे. पण ह्या खूप चांगल्या प्रयत्नाचं परीक्षकांचं काय म्हणणं आहे त्याच्यावर बघूया आपण. शमिका, छान गायलीस. हे गाणं तू एक अर्धा सूर वर गाऊ शकली असतीस का? कारण ऐकताना असं जाणवत होतं की काही खालच्या जागा आहेत किंवा तिथे तुला थोडासा त्रास होतोय, किंवा त्या जागा येण्यासाठी त्या अजून ब्राईट आल्या असत्या जर का अर्धा सूर जर का ते गाणं वर झालं असतं तर. पण कधी कधी जागा गाणं बसवताना नुसतंच ते ऐकतो आणि त्याला ब्लाइंडली अनेकदा फॉलो करतो, पण ती प्रॅक्टिस करताना त्या जागा हळूहळू कमी लईमध्ये आधी गाऊन नंतर आपण त्या गाण्याच्या जी लय असेल त्या लईमध्ये गायल्या तर त्या जास्त क्लीन येतात. तर ह्या फक्त 2-3 लहान गोष्टी आहेत, बाकी खरंच खूप छान गायलीस. थँक्यू. तू ज्यावेळेला गाणं सुरू केलंस ना, तुझा आवाज, तुझ्या आवाजाची जी जवारी आहे ती, सूर लावायची पद्धत, अशी जी होल्ड नोट जो पहिला म्हणतो आपण, तो असा जो काय अंगावर आला. आणि जशा हरकती ज्यावेळेला गेल्या त्यावेळेला मला असं वाटलं की अरे एवढं कसं काय, एवढं. मला असं वाटतं ते चुकून झालं तू म्हणतेस असं, पण मला आवडलं काय, तू पहिल्याच वेळेला ज्यावेळेला बेसूस झालीस त्यावेळेला कान पकडलास. आणि ही जी आपली पद्धत आहे कान पकडायची, म्हणजे मला माझी चूक कळलेली आहे एवढं ज्या माणसाला कळतं ना, तो पुढे आयुष्यात तिथे ऑलरेडी तो एक स्टेप पुढे गेलेला असतो. तर तसं तुला कळलेलं आहे की असं पकडायचं, त्यामुळे तू पुढे जाशील लाईफमध्ये, काय टेन्शन नाही. थँक्यू. फॅन्टॅस्टिक, व्हेरी एनकरेजिंग अवधूत, एक्सलंट. वैशाली, ही खूप छान गोष्ट आहे की तू एक्सेप्ट केलंस. फार चूक झाली असं नाही मी म्हणणार, पण हे गाणं नक्की त्या ताकदीने ज्या ताकदीने करायला पाहिजे होतं ते तू कुठेतरी ते सूर दाखवण्यामध्ये गुंतली गेलीस. आणि आता तू म्हणालीस की हे माझ्या चॉईसचं गाणं आहे, म्हणून मी तुला आणखीन मग म्हणेन की यू शुड बी
मोर ॲट युअर बेस्ट अँड यू कॅन डू इट. हां, ऑल द बेस्ट. थँक्यू. ओके, वेन यू केम हिअर मी म्हटलं की इनोसन्स पर्सॉनिफाईड. तू खूप इनोसंट आहेस हे तुझ्या चेहऱ्यावरनं कळतं. म्हणजे व्हॉट इज दॅट इनोसन्स? असं म्हणतात की खोटं कधीच बोलू नये, पण व्यक्ती न ओळखता कधी खरं पण सांगू नये. हो. म्हणजे समोरची व्यक्ती न ओळखता पटकन मी काहीतरी बोलून जाते, म्हणजे जे घडलेलं आहे ते पटकन बोलून जाते. आणि मग कानी कपाळी माझी आई मला ओरडत असते की व्यक्ती ओळखल्याशिवाय कधी बोलत जाऊ नको. अगदी खरं आहे. नाही तर मग जगात पुढे तू कशी वावरणार, असं ती सारखं मला सांगत असते. पण मला सांग, तुला काही अशा कोणी अशा स्टोऱ्या सांगितल्या तर तुला पटतात, त्या खऱ्या वाटतात? हो, लगेच. आता एक उदाहरण, हा सुकृत आणि तो प्रथमेश हे दोघं माझ्या बाजूला बसायचे आणि काही म्हणजे रचवून गोष्टी सांगायचे ते मला, आणि त्या मला खऱ्या वाटायच्या पटकन. म्हणजे मी हो का असं बोलून जायचे. तर एकदा ते म्हणाले की एक्सप्रेस हायवेवरनं एक मारुती व्हॅन आणि उंटाचा ॲक्सिडेंट झाला. तर मला दया आली खूप. मग मी म्हटलं काही लागलं का, मग कुठे नेलं त्याला वगैरे. मग सगळे हसायला लागले. म्हटलं बघा, कोणत्याही गोष्टीवर लगेच पटकन विश्वास ठेवते. असं बरेच वेळा त्या दोघांनी मला. पण तुला असं त्या दोघांमध्ये कोणाला लागलं असं वाटलं? दोघांनी पळ दिलेला आहे. पुढच्या गाण्यासाठी मिळवायचं आहे. ओके. ऑल द बेस्ट. यानंतर पुढची स्पर्धक आपल्या समोर येते, शाल्मली शाल्मली सुकटणकर. हाय शाल्मली. हाय. मला सांग, गाणं कोणतं सादर करतेस? मी थीमचं. मस्त गाणं होऊन जाऊ दे. आणि मग त्याच्यानंतर टिपरे का सुकटणकर का ते नंतर बोलूया नंतर. डोळ्यावरून माझ्या, डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली, वचने मला दिलेली, विसरून रात्र गेली, डोळ्यावरून माझ्या. डोळ्यात जन्म सारा दाटून डोह झाला, डोळ्यात जन्म सारा दाटून डोह झाला, अश्रुत चंद्रमाच्या विखरून रात्र गेली, वचने मला दिलेली, विसरून रात्र गेली, डोळ्यावरून माझ्या, डोळ्यावरून माझ्या. व्हेरी नाईस. थँक्यू. खूपच छान झालं गाणं आणि खूप सेन्सिटिव्हली परफॉर्म केलंस. थँक्यू. रेस्ट ऑफ द थिंग्स आता आपले ऑफकोर्स परीक्षक सांगतील कसं वाटलं ते. आता तू असं समज की तू माझ्या जागी बसली आहेस, तू स्वतःचं गाणं ऐकलंयस ना, मग आता तू मला पॉईंट वाईज सांग की काय चांगलं झालं आणि काय वाईट झालं. भाव चांगले होते. अच्छा. पहिलं जे उतरून होतं ते जरा घसरलं, आणि एवढंच. मेजर दोन्ही चुका तुला दिसल्या की पहिली ती जागा जी आली नाही ते, पण ते जो अप्रोच आहे त्याच्या पाठीमागे की जरा ती जागा चुकली, हे आम्ही सांगायचं असतं. आम्ही जरा तू लहान आहेस मग तुला वाईट वाटेल म्हणून आम्ही सांगतो की जरा चुकली, पण स्वतःचं आत्मपरीक्षण ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला ती जरा चुकली नाही म्हणायचं, त्या जागेचा सत्यानाश झाला. ती जागा म्हणजे माझ्यावरती रात्री स्वप्नात येऊन ती जागा मला मारेल इतकी वाईट आली, असं आपल्याला दिसलं पाहिजे. आपली चूक तेवढी सिरियसली घेतली गेली पाहिजे, प्रत्येक चूक. बाकी तुझे भाव जे आहेत ना त्याच्याबद्दल जे तू म्हणलीस की भाव छान आले, ते छान नाही आले, ते ग्रेट आले. चाबू चाबू. थँक्यू. मोकळी गायलीस तू, मान्य आहे, पण तरीही काही शब्द असतात
ते शब्द असे असे जसा मला हा शब्द तू खरंच खूप छान एक्सप्रेस केलास, पण बाकीचे शब्द सुद्धा अजून ह्या गाण्यात बराच वाव होता. तुम्ही सगळे इतके छान गाताय, तर नुसतं गाण्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला तुम्हाला आणखीन काही सांगायचं झालं तर मग हेच की वयाच्या पलीकडे जाऊन आता तुम्हाला एक्सप्रेशन्स देता यावीत या स्टेजवर येऊन, त्याची तयारी करा. तर तेवढी काळजी घे. सतत तुझं गाणं मला असं त्या एजवर वाटवतं की आता चांगलं होतंय का नाही होतंय, चांगलं होतंय. म्हणजे काही काही त्या फ्रेजेस तू छान गायलीस, काही काही याच्यामध्ये ते नव्हतं जमत. असं कदाचित तुला टेन्शन आलं असेल, पहिलाच परफॉर्मन्स आहे तुझा त्यामुळे. पण तू आत्ता जे गायलीस त्याच्यापेक्षा 40 ते 50% चांगली गाऊ शकशील हे आम्हाला ऐकताना इथे नक्कीच वाटत होतं. सुरुवातीला आपण जेव्हा नवीन नवीन गाणं शिकत असतो किंवा बसवत असतो त्यावेळेला आपण जसे शब्द आणि चाल आपण जसं इमिटेट करतो गायकाला, जो ओरिजिनल गायक गायलेला असतो, तसे अनेकदा आपण एक्सप्रेशन्सही करायला काही हरकत नाही. हळूहळू जसं आपलं वय वाढतं, एक्सपिरियन्स वाढतो, त्याप्रमाणे आपण स्वतःचे एक्सप्रेशन्स आपण गाण्यात हे करायला लागतो. पण तोपर्यंत तुम्ही त्या ओरिजिनल गायकाचे एक्सप्रेशन्सही इमिटेट करायला काही हरकत नाही खरं तर गाणं बसवताना. बाकी छान गायलीस. थँक्यू. शाल्मली टिपरे, तुला असं म्हटल्यावर तू खूप खुश व्हायचीस ना आधी? हो, का ग मला सांग. कारण मला असं वाटायचं की मी त्यांचीच कोणतरी नातेवाईक असेन वगैरे. आणि तुला नकला वगैरे खूप छान येतात करता म्हणे. हो आबा टिपऱ्यांची नक्कल करतेस तू? हो. आम्हाला करून दाखव ना. एकदा काय होतं, पहिलाच एपिसोड वगैरे असेल की त्यांच्या किचनमध्ये एक भांडं पडल्याचा आवाज येतो वगैरे. ती श्यामला एकदम येते आणि हो काय झालं आबा? काय नाही गो श्यामला, काय झालं? कावळे आलेले आणि तोच मारत होते आपल्या खाण्यावर. तुम्ही टाकली घेतली, बुक करून टाकली, त्याचे कावळे उडून गेले. एक्सलंट. थँक्यू. म्हणजे तुझ्या आईबापांची जर हरकत नसेल तर मी तुला आजपासून शाल्मली टिपरे म्हणणार. आणि तू ज्यांची नक्कल केली आहेस त्यांना यावर्षी नॅशनल अवॉर्ड मिळालाय. हो. तर त्यामुळे ग्रेट ऍक्टर दिलीप प्रभावळकर यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. वैशाली त्यांनी ध दिलाय, अजित दादांनी प दिलाय. ऑल द बेस्ट. ही इज वेअरिंग हिज ॲटिट्यूड. शर्टच्या वरती बनियन घातलंय त्यांनी, सुपरमॅन सारखा.